बिझनेससाठी लोन घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं किंवा घ्यायचं की नाही घ्यायचं? हां, मी तुम्हाला ते सांगतो की बिझनेस करताना आजकालच्या लोकांमध्ये टेंडन्सी काय, मी बिझनेस चालू करतो, मला लोन घ्यायचं आहे, मी बिझनेस चालू करतो, मी लोन घ्यायचं, मला गव्हर्नमेंट स्कीम आहे. पण ना कसं आहे ना की आता मी समजा की तुम्ही मला भेटलात आणि तुम्ही आलात माझ्याकडे, तर मी लगेच तुम्हाला तुमच्यावर ट्रस्ट ठेवणार का? नाही ना. काहीतरी आपली ओळख झाली पाहिजे, काही रेफरन्स शेअर करणार आपण, अरे तू कोणत्या गावचा, मी कोणत्या गावचा, तू ह्याला ओळखतो का? तर हे सगळं आपण सेट करतो आणि एक कॅपॅसिटी बिल्डिंग करतो किंवा आपला एकमेकांचा ट्रस्ट निर्माण करतो. तसंच पण तुम्हाला बँक किंवा गव्हर्नमेंट लगेच लोन देणार का? नाही देणार ना. सो तुम्हाला तुमच्या बिझनेसमॅनला काहीतरी पहिलं प्रूव्ह केलं पाहिजे ना की तुमचे बिझनेस प्लॅन काय आहे, तुम्हाला 1-2 वर्ष ते धंदा केला पाहिजे. तो स्टार्टिंगला जेव्हा आपण बिझनेस करतो ना तेव्हा बेटर आहे की तुम्ही तुमच्या सेव्हिंग्समधनं, तुमच्या पास्ट सेव्हिंग, तुमचे फ्रेंड रिलेटिव्ह, तुमचे मित्र ह्यांच्याकडनं पैसे घेऊन किंवा अजून असे मित्र ज्यांना तुमच्या धंद्यामध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर दम असेल तर कोणी इन्व्हेस्ट करायला रेडी आहे. असं करून तुमचं जर प्रायव्हेट इक्विटी करून तुम्ही धंदा चालू केला आणि बिझनेस चालू केल्यानंतर 1-2 वर्षात जर तुम्ही बँकेकडे किंवा गव्हर्नमेंटने गेला तर तुम्हाला, मला नाही वाटत की असं कोण नाही म्हणणार आहे. ऑफकोर्स आपल्याला प्रूव्ह करायचं असतं की आपण किती जेन्युन आहोत किंवा आपला बिझनेस किती स्ट्रॉंग आहे. आणि आज बँक म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणा, जर तुम्ही जेन्युन असाल, तुम्ही प्रूव्ह केला की तुमचा प्रॉडक्ट सक्सेसफुल आहे, तुमचा प्रॉडक्ट जेन्युन आहे, दे विल फंड यू ना. सो तुम्हाला तुमचं कॅपॅसिटी आणि तुमचं जेन्युनिटी पेपरवर प्रूव्ह केली पाहिजे. तर पेपरवर प्रूव्ह कसं करणार? तुमचा सेल वाढला पाहिजे, तुमचा हे केलं पाहिजे. आणि तो स्टार्टिंगला बिझनेस चालू करताना मी म्हणेन की बेस्ट सोर्स ऑफ फंडिंग इज ओन सेव्हिंग, तुमचे फ्रेंड रिलेटिव्ह आणि मित्र जे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, किंवा काही इन्व्हेस्टर ज्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा माझ्या प्रॉडक्टमध्ये दम आहे, तर तुम्ही इन्व्हेस्ट करता का, रॅदर दॅन यू आर गोइंग टू द बँक.